आज होळीनिमित्त मला एक पुरणपोळींची ऑर्डर होती आणि त्याच्याबरोबरच आज शेंगदाण्याच्या लाडूंची पण ऑर्डर होती. आता ही ऑर्डर पूर्ण करायची होती, त्यामुळे सकाळी लवकर उठून डाळ भिजत घालून स्वच्छ धुवून कुकरमध्ये हळद आणि तेल घालून त्याला शिट्ट्या करून घेतल्या. इकडं पिठातही थोडीशी हळद आणि मीठ घालून हेही मळून घेतलं. 2 तासासाठी ते ठेवून दिलं. इकडं डाळ शिजत घातली आणि डाळ शिजल्यानंतर त्यात गरम पाणी घालून येळवणी काढून घेतलं. एका कढईत शिजलेली डाळ घेतली, त्यात गूळ घातला, मीठ घातलं आणि गूळ विरघळेपर्यंत ते चांगलं हलवून घेतलं. हे पुरण चांगलं शिजलं की मग त्यात जायफळ, वेलदोडे, बडीशेप आणि सुंठची पूड घालायची आणि त्यानंतर हे पुरण वाटून घ्यायचं. इकडं कणिकही चांगली भिजलेली असते, ती चांगली मर्दून घ्यायची आणि नंतर शेवटी त्याला तेल लावून चांगली मर्दून झाली की मग आपल्या पोळ्या करायला चालू करायच्या. नेहमीप्रमाणे आपली पहिली गॅसला छोटीशी पोळी करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मोठ्या पोळ्या करायला सुरुवात करायची. कणकीचा उंडा करून घ्यायचा आणि त्यात पुरण घालायचं आणि ते मिटवून मग पोळ्या लाटायला घ्यायच्या. आजची जी पुरणपोळींची ऑर्डर होती ती मला 12च्या आत त्यांना पूर्ण करून द्यायची होती. आता घरच्या पोळ्या असल्या की त्यात थोडाफार वेळ झाला तरी चालतो, पण ज्या वेळेला ऑर्डर असते त्यावेळेला ती वेळेच्या आतच पूर्ण करून दिलेली कधीही चांगलंच असतं. ह्या पोळ्या झाल्यानंतर मला शेंगदाण्याच्या लाडूंची ऑर्डरही पूर्ण करायची होती. आता इथं माझ्या सगळ्या पुरणपोळ्या तयार करून झालेल्या. त्याच्यानंतर गरमागरम भजी केली आणि इथं माझा सगळा स्वयंपाक पुरणपोळीचा तयार झालेला होता. आता ह्या सगळा स्वयंपाक माझा 11 वाजेपर्यंत पूर्ण तयार झालेला होता आणि त्यांना जी ऑर्डर होती तीही त्यांना 11:30च्या आत पूर्ण पोच झालेली होती. आता नंतर ही ऑर्डर दिल्यानंतर बाकीच्या तयारीला लागले. आता ही ऑर्डर होती शेंगदाण्याच्या लाडूंची, तीही मला आज संध्याकाळपर्यंत त्यांना पोच करायची होती.